फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला ब्लाउज डिझाइन बऱ्याचदा कशी बनवावी हे सुचत नाही आणि छान ब्लाउज मस्त दिसावा अशी आपली खूप इच्छा असते। सो त्यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान अशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। सो तुम्ही अशी ब्लाउज डिझाइन नक्कीच बनवून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल। पण बाय चान्स जर तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। सिंपल असा ब्लाउज पीस आहे आणि खरं त्याची साडी सुद्धा मस्त सिंपल आहे। बऱ्याचदा डेली यूजला वगैरे किंवा झटपट तयार होणारी साधी सिंपल सोपी ब्लाउज डिझाइन कशी बनवावी सुचत नाही, सो अशा सिंपलच्या ब्लाउज पीसवर तुम्ही सिंपल ब्लाउज डिझाइन बनवू शकता। सो बघा, मग खरं तर इथे ना आपण सगळ्यात आधी जो काही बॅक पार्ट आहे तर मेन फॅब्रिक आणि अस्तर असा 2 इंच कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी ते हे सहजच लक्षात येईल। तर बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे तर या ब्लाउजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 5.5 पूर्ण शोल्डर आणि यामध्ये 2.5 इंचाची आहे गळा रुंदी। ठीक आहे, आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण खरं तर इथे घेतलेला आहे 5.5 इंचाचा। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8 अधिक 1.5 असं टोटल आपण 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला आहे। सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करणार आहोत। सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला आणि 2.5 इंच गळा रुंदीची तर ऑलरेडी वरच्या साईडला मार्किंग केली आहे। खालच्या साईडला आपल्याला जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची आहे। तर तुमचा सुद्धा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच ऍड करायचं। तर इथे गळा आहे 9, 1/2 इंच मार्जिन, तर असं टोटल 9.5 ला मार्किंग केली। त्यानंतर 2.5 इंचाची पुन्हा आडवी एक मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपण लाईन ड्रॉ करून हा बॉक्स इथे काढून घेऊयात। ठीक आहे, आता ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो। त्यानंतर आता काय करायचं आहे बघा, इथून आपल्याला 2.5 किंवा 3 इंचाला मार्किंग करायची, म्हणजे मी दोन्ही पण मार्किंग करून ठेवते। जसा आपला शेप मॅच होईल त्या पॉइंटला आपण मॅच करूयात। सो मी सगळ्यात आधी 3 इंचातून बघा ह्या पद्धतीने अगदी फेंट मार्किंग करून घेतलेली आहे आणि सेम फेंट मार्किंग इथून सुद्धा आता आपल्याला ह्या पद्धतीने इथे करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी मार्किंग करताना हीच मेथड यूज करायची, म्हणजे मग आपली मार्किंग चुकत नाही। आणि एकदा परफेक्ट मार्किंग आहे हे लक्षात आलं की मग ती डार्क करून घ्यायची। सो मी सुद्धा इथे डार्क करते, जेणेकरून खरं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा लक्षात यावं की मार्किंग कशी केलेली आहे। सो बघा, मग अशा पद्धतीने खरं तर आपण परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग इथे करून घेतलेली आहे। आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे तर तो गळा इथे कटिंग करून घेऊयात। तर हा जो काही गळा आहे तर तो आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच स्टिच करणार आहोत। सो त्यामुळे आपण इथे फक्त एवढा मधला पार्टच स्टार्टिंगला आधी कट करणार आहोत आणि बिना कॅनव्हासचा सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित गळा कसा बनवावा तर हे देखील तुमच्या सहजच इथे लक्षात येईलच। सो अगदी काळजीपूर्वक आणि सावकाश मी इथे हा गळा कट करून घेतलेला आहे। सो बघा, मग फायनली आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं। त्यासाठी बघा, मी जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवला, सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडला शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिन इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट प्रॉपर असं स्टिच होईल, गळा रुंदी स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहायला नको यासाठी। सो सगळ्यात आधी बघा, गळ्याच्या साईडने या पद्धतीने आपल्याला साधारणतः 0.5 इंच मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची
घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. त्याचबरोबर कुठे तिरकं वगैरे जाणार नाही, कुठे गोळा होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला एकसारखं मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे आणि फायनली आपण टीप सुद्धा मारून घेतली आहे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची. ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. तर बघा एवढं कट करून घेतलं एक्स्ट्राचं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर मार्जिन वगैरे काहीही ठेवायची गरज नाही, अगदी तंतोतंत आपण कट करून घेतलं. त्यानंतर पिना काढल्या आणि गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपले जे काही गळ्याचा आकार आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि कट्स मारताना ब्लाउजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे फायनली सरळ करून घेतलेला आहे. अजिबात ओढायचं नाहीये, अगदी अलगत अलगत व्यवस्थित कानाकोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे जसं आपला गळ्याचा शेप असेल त्या पद्धतीने. आणि आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे सगळ्यात आधी दाबटीप. सो बघा मग दाबटीप म्हणजे अगदी जवळून आपण जी टीप देत असतो ती. तर ती देताना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली जो काही गळा आहे तर त्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठी ही खूपच महत्वाची टीप आहे, कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं की आपण पटपट टीप मारायला जातो आणि त्यामुळे मग सगळं आपलं फिनिशिंग बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. इथे तुमच्या लक्षात येईल अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आपला गळा इथे रेडी झाला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अगदी सावकाश प्रॉपर असं फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा ही दाबटीप देऊन घेत आहोत. आणि इथे बघा तुमचं लक्षात येईल अगदी कमीत कमी टाइम मध्ये कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे रेडी झालं. त्यानंतर अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग स्टिचिंग करताना कुठेही पकडलेलं असं म्हणजे कटिंग करताना. त्याचबरोबर गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो. म्हणूनच आपल्याला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित जो काही आपला मेन माप आहे तर त्याचा मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आणि तो फायनली आपला इथे रेडी झालेला आहे. सो यानंतर आता इथे आपल्याला खरं तर एक लेस लावायची आहे. तर मी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस घेऊ शकता, डिझायनर, ब्रॉड, यापेक्षा बारीक किंवा कलरफुल कशीही. ठीक आहे. तर बघा मग मार्किंग गळ्याच्या कटिंगच्या वेळी जी मार्किंग केली होती ना ती मी इकडून केली, ती दुसऱ्या साईडला पण पाहिजे म्हणून या पद्धतीने फोल्ड करून प्रेस केलं. प्रेस केल्यानंतर फेंट फेंट मार्किंग झाली तर ती फक्त आपण चॉकच्या साहाय्याने डार्क करून घेतली. सगळ्यात आधी आपल्याला बघा हा मधल्या पार्टला इथे लेस लावून घ्यायची आहे. आता लेस अगदी काट आपल्याला गळ्याला लावायची आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही थोडंसं एकसारखं मार्जिन ठेवून पण लावू शकतात, बट मला काही वाटत नाहीये तसं गरज. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित तिथे लावून घेतली फक्त एवढ्याच पार्टला. आणि या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टीप मारायची सवय लावायची आणि इथे आपण ती टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर एकदम किंचितसं म्हणजे नाही ठेवलं तरी चालेल, एकदम किंचितसं मार्जिन ठेवत अजून एक लेअर मध्ये आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. सो बघा मी म्हटलं होतं की लेसला दोन्ही साईडने टीप द्यायची आहे. त्याचा फायदा हा आहे की लेस पॅक लागली जाते, ती वरती तरगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो त्यामुळे तुमची लेस जाड बारीक कशीही असो त्याला दोन्ही साईडने टीप द्यायची, थोडीशी सवयही लावून घ्यायची. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ती लेस लावून घेतली. त्यानंतर बघा इथून गळ्याच्या कडेने आपल्याला लेस लावायची आहे आणि ती लावताना आपण जी काही मार्किंग केली होती ना तर बरोबर तिथपर्यंत लावायची आहे ह्या पद्धतीने. आणि त्यामध्ये आधीचे जे काही 2 लेअरच्या लेस आहे ना तर तिचा जो काही स्टार्टिंग पॉइंट होता तो दाबला गेला, जेणेकरून तिथून लेस निघणार पण नाही आणि खराब पण होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात. आणि खरं तर इथे सुद्धा आपण ना व्यवस्थित प्रॉपर असं जी काही मार्किंग केलेली आहे त्यावरच लेस लावून घेत आहोत.
आणि अगदी प्रॉपर असं व्यवस्थित कडेकडेने लावायची आहे. फिनिशिंगची म्हणजे आपल्याला काळजी खरं तर इथे घ्यायचीच आहे. आणि बघा या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टिप देऊनच घेत आहे. म्हणजे मी जे ज्या टिप्स ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. म्हणजे नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो बघा मग किती छान व्यवस्थित शेप मध्ये आपण इथे ह्या लेस लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर बॅक साईडला आता टक्स टाकून घेऊयात. तर सेंटर पासून आपल्याला इथे 4.5 इंच साईडनी अर्धा आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. सो दोन्ही साईडनी मी मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग केली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि टक्सला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही, तिथली शिलाई सुद्धा निघणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा छान असा टक्स टाकून घेतला. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सेट आपले दोन्ही साईडचे बॅक टक्स टाकून झालेले आहे. फिटिंगसाठी टक्स प्रॉपर टाकणं मोस्ट इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा गळ्याच्या मध्ये जो काही छोटासा फॅब्रिक होता तर तो इथे आपण घेतलेला आहे. तुम्ही ब्लाउज पीस मधला उरलेला फॅब्रिक सुद्धा इथे यूज करू शकतात. आणि ह्या पद्धतीने बघा हे छोटासा मी इथे कट करून घेतलेला आहे डबल फोल्ड करून. आता ते उलटा करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथून सुरुवात केलेली आहे इथपर्यंत, त्यानंतर इथून सरळ आणि इथून वरच्या साईडला. आता वरच्या साईडला आपल्याला थोडंसं किंचितचं ओपन ठेवायचं आहे कारण की हा छोटासा चौकोन आपल्याला खरं तर सरळ करायचा आहे. तर बघा मी हे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगद बाहेर काढते आणि अगदी हळूहळू ओढत ते सरळ करून घेते. खूप जोरात खेचायची खरं तर इथे गरज नाहीये. आणि स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्यानेच कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेते जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा छोटासा चौकोन रेडी व्हावा यासाठी. त्यानंतर आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. खरं तर इथे तुम्ही दाबटीप नाही दिली, फक्त जिथे ओपन आहे तिथे टीप देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. पण मी सगळ्या साईडनी इथे दाबटीप देते जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी व्हावा यासाठी. एका साईडने तर तो फक्त फोल्डच आहे त्यामुळे तिथे काही टीप मारण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सेंटरला ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा. आणि अजून एक टीप मारून घेते म्हणजे सेंटरला व्यवस्थित ते सेट व्हावं यासाठी. तर बघा हा सिंपल छान छोटासा बो आपण इथे रेडी करून घेतलेला आहे. आणि हा आपल्याला इथे बॅक साईडला लावायचा आहे डिझाईनला. खरं तर तो लावण्याच्या आधी आपण ना वरच्या साईडला आपल्याला नॉट सुद्धा लावायची आहेत तर ती लावून घेऊयात. एका ब्लाऊज साठी आपल्याला 1 मीटर नॉट सफिशियंट असते, अर्धा मीटर दोन्ही साईडनी जात असतं. त्यासाठी सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. सिंपल त्रिकोणी बनवणार आहोत. तुम्ही रेडीमेड इथे यूज करू शकतात किंवा असे सिंपलही बनवू शकतात किंवा आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला जे लटकन डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तसे लटकन सुद्धा इझिली बनवू शकतात कारण फॅब्रिकचे लटकन लवकर खराब सुद्धा होत नाही. बट इथे मी सध्या एकदम सिंपल असे बनवून घेतलेले आहे. आणि बघा आता हे सरळ करते. छान छोटेसे मस्त असे त्रिकोणी लटकन फायनली आपले रेडी झालेले आहे. आता हे सेंटर पासून कट करूयात आणि आपण ह्या बॅक पार्टला लावून घेऊया. तर बघा शोल्डर पासून साधारणतः 2.5 किंवा 3 इंचावर आपल्याला डबल टिप देऊन हे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. त्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे आणि बरोबर त्याच मार्किंगवर डबल टिप देऊन हे लॉक करून घ्यायचं जेणेकरून लॉक केल्याने ते लवकर निघणार नाही आणि बरोबर एकसारखं लावल्याने फिटिंगला व्यवस्थित बसतात. एकाच लेवलमध्ये आपली नॉट सुद्धा दिसते. ठीक आहे. आता मी नॉट बांधून घेतली आणि म्हटल्याप्रमाणे आता छोटासा आपण जो काही बो इथे रेडी केलेला होता तर तो इथे आपल्याला सेंटरला लावायचा आहे. तर तो आपल्याला सुई धाग्याने पॅक करायचा आहे बघा. तर 4-5 टाके टाकून घ्यायचे. त्याचबरोबर सुई 4 पदरी धाग्यामध्ये सुद्धा ओवून घ्यायची आहे. ऍक्च्युली हा पॉईंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो तो लक्षात राहू द्या. आणि बघा मी इथे फोल्ड केलं. त्यानंतर आता सेंटरला आपल्याला एक छोटंसं बटन लावायचं आहे. बघा ज्या कलरची लेस आहे ना, कारण की लेस गोल्डन आहे पण त्याचा शेड किंचितसा वेगळा आहे. सो बरोबर त्या शेडला मॅच होणारा आपण इथे गोल्डन बटन घेतलेला आहे. तुम्ही इथे छोटासा पॅच सुद्धा फॅब्रिक ग्लूने चिपकू शकतात बट इथे मी डायरेक्ट बटन लावून घेतलेला आहे आणि काठ देऊन ते व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे.
सो बघा मग फायनली अशा पद्धतीने मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित आपण छोटासा इथे मध्ये बो लावला आणि खरं तर त्या छोट्याशा छानशा बोमुळे सुद्धा आपल्या ह्या आजच्या ब्लाउज डिझाईनला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर बघा मग एक फक्त लेस लावून आणि छोटासा बो म्हणजे हे दोन्ही यूज करून आपण आज खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी ही ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. बऱ्याचदा सिंपल ब्लाउज डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, सो ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी कमीत कमी टाइम मध्ये छान अशी दिसणारी आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपली साडी आणि ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी सावकाश आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सो या पद्धतीने ट्राय करून बघा. जरी तुम्ही कुणी नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला आजची छानशी डिझाईन सहजच स्टिच करता येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.